तर एंटर केले का आता याचा बॉम्ब सॉरी प्रोडक्शन व्हर्जन क्रिएटच नाहीये. आपण क्रिएट करायचं. क्रिएट कसं करणं येथून क्रिएट प्रोडक्शन व्हर्जन हा जो आयकॉन आहे त्याला क्लिक करून देन मटेरियल व्हर्जन नंबर टेक्स्ट एंटर सिस्टम डेट फेच करणार. सो आता प्रोडक्शन व्हर्जनचं डेफिनेशन काय? इट इज कॉम्बिनेशन ऑफ बॉम्ब अँड राउटिंग. सो बिल ऑफ मटेरियल येथे आहे, राउटिंग म्हणजे टास्क लिस्ट. आपल्याला दोन्ही गोष्टी ते सिलेक्ट करायच्या. सो टास्क लिस्ट मध्ये डिटेल प्लॅनिंग आपलं जे राउटिंग आहे CA01चं ते म्हणजे डिटेल प्लॅनिंगचं आहे. सो ग्रुपमध्ये जायचंय, इथून ग्रुप नंबर सिलेक्ट करायचा आहे. आता सर्च युजिंग मटेरियल. ओके, सर्च युजिंग मटेरियल. इथे मटेरियल नंबर प्लांट सिस्टम ऑटोमॅटिक घेणार सर्च करायचं. आता इथे दोन राउटिंग आहेत, तर तुम्हाला कोणती पाहिजे? समजा आपल्याला सेकंड राउटिंग पाहिजे. ओके, अँड देन अल्टरनेटिव्ह बॉम्ब किती आहेत? ते पण दोन आहेत. तुम्हाला कोणते पाहिजेत? बॉम्ब 1 2 तर 2 पाहिजेत, दोन्ही पण सेकंड एंटर. देन याला चेक करायचंय, टास्क लिस्ट एक्झिस्ट, बॉम्ब एक्झिस्ट. याला क्लोज करून याला क्लोज करायचं. ऑल डेटा तुमचा कुठे ना फर्स्ट लाईन मध्ये, याला सेव्ह करायचं. हा तुमचा प्रोडक्शन व्हर्जन क्रिएट झालं. ओके, तर ज्यावेळेस तुम्ही ह्या मटेरियलची प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करणार आहे त्याचं यूज ती बघा काय पण सर सेम मटेरियलची ती पण दाखव सर तेवढं तेच प्रोडक्शन करतो. ऑर्डर. हो हो. CO01 नॉर्मल करतो मी. ऑर्डर टाईप काय घ्यायची? PP01. काय असतं PP01? नॉर्मल प्रोडक्शन. स्वतः तुम्ही इथे पहा, राउटिंग कोणता आलाय? काउंटर नंबर फर्स्ट. बॉम्ब कोणता आलाय? फर्स्ट आलाय. का आलाय फर्स्ट? सिस्टीमचं स्टँडर्ड नेचर आहे. जो फर्स्ट ऍक्टिव्ह बॉम्ब, फर्स्ट ऍक्टिव्ह राउटिंग सिस्टीमला फाइंड होईल तो इथे घेणार आहे, बरोबर. बट आता आपल्या प्रोडक्शनसाठी सेकंड बॉम्ब पाहिजे, सेकंड राउटिंग पाहिजे. इथून आपण सिलेक्ट करू शकत नाही, डायरेक्ट सिलेक्ट होणार नाही काही. मग काय करायचंय? इथे प्रोडक्शन व्हर्जनचा आयकॉन आहे, त्यामध्ये हा रीड मास्टर डेटा याला क्लिक करायचं आहे. इथून प्रोडक्शन व्हर्जन आहे, तो व्हर्जन इथून सिलेक्ट करायचा आहे. सो आता हा एकच प्रोडक्शन व्हर्जन आहे आपण आता क्रिएट केलेला आहे 0001चा. त्याला सिलेक्ट करा आणि चूज करायचं. देन कंटिन्यू. आता इथे राउटिंग किती नंबर आली? 2 ग्रुप नंबर. काउंटर 2. आणि बॉम्ब किती नंबर आलाय? 2 नंबर. म्हणजे प्रोडक्शन व्हर्जन मध्ये जो राउटिंग आणि बॉम्ब आहे तो आता आलेला आहे. सो प्रोडक्शन व्हर्जन हा इंटरमिडिएटर आहे बॉम्ब राउटिंग आणि प्रोडक्शन व्हर्जन मधला, सॉरी प्रोडक्शन ऑर्डर मधला. ओके, देन ही ऑर्डर तुम्ही रिलीज करून सेव्ह करू शकता. म्हणजे याचा मिनिंग काय झालं? प्रोडक्शन ऑर्डर मध्ये बॉम्ब आणि राउटिंग तुम्ही डायरेक्ट चेंज करू शकत नाही. तुम्हाला चेंज करायचे असेल तर तुम्ही प्रोडक्शन व्हर्जन थ्रू चेंज करू शकता, अदरवाइज नाही करू शकत. ओके, समजलं? येस सर. अमित, धनंजय, येस नो? हो सर, हो सर, येस येस. ओके, ठीक आहे. सो आपला आजचा टॉपिक आहे स्ट्रॅटेजी 20 मेक टू ऑर्डर. सो याच्या नावामध्येच आहे मेक टू ऑर्डर. सो यामध्ये काय होतं? या स्ट्रॅटेजीमध्ये फर्स्ट कस्टमरची परचेस ऑर्डर आपल्याला येते. आपल्या कंपनीमध्ये त्या पीओच्या अगेन्स्टमध्ये सेल्स ऑर्डर बनते आणि अगेन्स्ट सेल्स ऑर्डर प्लॅनिंग होतं. आणि जोपर्यंत कस्टमरची ऑर्डर आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण काहीच करत नाही. ओके, ही आहे मेक टू ऑर्डर. सो आता ही मेक टू ऑर्डर सिनेरिओ कुठे यूज होतो? जे तुमचे हाय कॉस्ट मटेरियल आहेत, हाय कॉस्ट हाय व्हॅल्यू अशा मटेरियलसाठी आपण यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता टाटा मोटर आहे, महिंद्रा आहे, इथे कोणती यूज होत असणार आहे स्ट्रॅटेजी व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग साठी? स्ट्रॅटेजी 11 मेक टू ऑर्डर. मेक टू ऑर्डर एक्सप्लेन करा कशी होते.
सर कंटिन्यूस फूड आहे ना सर हम्म हम्म कंटिन्यूस मॅन्युफॅक्चरिंग आहे. कंटिन्युअस मॅन्युफॅक्चरिंग आहे, ठीक आहे. बट मेक टू ऑर्डर काय सांगते, जोपर्यंत कस्टमरची तुम्हाला ऑर्डर भेटत नाही, बुकिंग भेटत नाही, तोपर्यंत तुम्ही बनवायची नाही. पण ते फॉलो करतात का? नाही, ते कंटिन्युअसली बनवत असतात. ते काय करतात, प्रोडक्शन करून त्यांच्या वेअरहाऊसवर ठेवतात. वेअरहाऊस म्हणा, शोरूमला म्हणा, तिथे ठेवणार ना ते. येस. तर ते काय झालं, मेक टू स्टॉक. तुम्ही स्टॉक करल्या नंतर सेल करणार आहे, सेल फ्रॉम स्टॉक. ओके, स्ट्रॅटेजी 10 असणार तिथे. बट आता ऑडी आहे किंवा मर्सरीज बेन्झ आहे, BMW आहे, हे काय करणार आहे? हे तर Make to स्टॉक order. स्टॉक करून ठेवू शकत नाही. का ठेवू शकत नाही? बिकॉज त्यांची कॉस्ट जास्त आहे, व्हॅल्यू जास्त आहे, इन्व्हेंटरी पण त्यांची वाढत त्यामुळे. बरोबर. म्हणून ते काय करणार, जशी कस्टमरची ऑर्डर येणार त्यानंतर ते प्रोडक्शन प्लॅनिंग करणार, प्रोडक्शन करून त्याला सेल करणार त्या रिस्पेक्टिव्ह कस्टमरला. ती म्हणजे मेक टू ऑर्डर. यामध्ये मास्टर डेटा आहे, तो मास्टर डेटा मोस्टली सेमच आहे, थोडा चेंज आहे फक्त. तर फर्स्ट काय असणार मास्टर डेटा, मटेरियल मास्टर. सेकंड काय आहे, बिल ऑफ मटेरियल. थर्ड काय आहे, वर्क सेंटर. फोर्थ काय आहे, राउटिंग. फिफ्थ काय आहे, ओके, प्रोडक्शन वर्जन ऑप्शनल. देन 6 नंबर स्ट्रॅटेजी 10 ला काय होती, 6 नंबर म्हणजे राउटिंग नंतर डिमांड मॅनेजमेंट. डिमांड मॅनेजमेंट. बट आता मेक टू ऑर्डर मध्ये आपण प्लॅनिंग कसं प्लॅनिंग करणार आहे का अंदाजे? नाही, अकॉर्डिंग टू कस्टमर ऑर्डर. तो कस्टमर ऑर्डर आपल्याला कुठे भेटणार आहे, इन दी फॉर्म ऑफ सेल्स ऑर्डर. म्हणजे कस्टमर आपल्याला त्यांची पीओ देणार, परचेस ऑर्डर, त्या अगेन्स्ट मध्ये आपण आपल्या कंपनीमध्ये सेल्स ऑर्डर बनवणार आहे. तो इथे सेल्स ऑर्डर बनेल. सेल्स ऑर्डरच्या अगेन्स्ट मध्ये काय व्हायचे, 7 MRP रन अगेन्स्ट सेल्स ऑर्डर. ओके, तो एसओच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला MRP रन करायचे. देन स्टॉक Stock requirements. रिक्वायरमेंट लिस्ट नेक्स्ट सेमच आहे. त्यानंतर कन्वर्ट वरचं रॉ मटेरियल. ओके, रॉ मटेरियल PR to PO. then raw material GRL 11 semi finish material plan order to production order and that's a confirmation. 12 number काय असेल, finish material plan order production order that's a confirmation. आणि 13 ला काय करायचं, स्टॉक चेकिंग, फिनिश स्टॉक आलाय की नाही. सो अशी प्रोसेस आहे. सो यामध्ये चेंज कुठे झालेलं आहे, सेल्स ऑर्डरला. ओके, आणि MRP रन करायचे आपल्याला लागेल सेल्स ऑर्डर. हे 2 चेंजेस आहेत, बाकी सर्व जवळपास सेमच आहे. आता याचा मटेरियल मास्टर मध्ये काय चेंज आहे आपण पाहू. MM01 मेकॅनिकल FERT एंटर. इथे फिनिशचे व्ह्यू सिलेक्ट केले. आता आपल्याला सेल्सचे व्ह्यू घ्यावे लागणार आहे तिथे. का? कारण की आपण काय करणार आहे, सेल्स ऑर्डर क्रिएट करणार आहे. फॉर क्रिएटिंग सेल्स ऑर्डर आपल्याला सेल्स व्ह्यू घ्यावे लागणार आहेत. सो सेल्स ऑर्ग डेटा 1, सेल्स ऑर्ग डेटा 2 आणि जनरल प्लान डेटा हे 3 व्ह्यू घ्यायचे. त्यानंतर रिमेनिंग म्हणजे आपण जे आधी फिनिशचे व्ह्यू घेत होतो तेच घ्यायचे. कॉमन व्ह्यूज प्लस वर्क शेड्यूलिंग, बेसिक 1 to MRP 1 to 3 पर वर्क शेड्यूलिंग, स्टोरेज 1 to अँड अकाउंटिंग फर्स्ट. ओके, सो यामध्ये काय झालं, सेल्स व्ह्यू ऍड झाले. त्यानंतर एंटर. सो येथे काय करायचं तुम्हाला, प्लांट स्टोरेज लोकेशन, त्यानंतर सेल्स ऑर्गनायझेशन, डिस्ट्रीब्युशन चॅनल. तर सेल्स ऑर्गनायझेशन येथे घ्यायची 1000 आणि डिस्ट्रीब्युशन चॅनल 10. तर सेल्सचा काय असतो, सेल्स एरिया असतो, सेल्स मॉड्यूल्स आहे. तर त्यामध्ये काय आहे,
त्यामध्ये आहे सेल्स ऑर्गनायझेशन, ते आहे आपलं 1000. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन चॅनल, ते आहे 1000, सॉरी 10. आणि थर्ड वन आहे डिव्हिजन, ते आहे 00. सो या तिघांचा मिळून सेल्स एरिया बनतो. सेल्सच्या कॉन्फिगरेशन मध्ये ते सेट करतात. ओके, हा स्टँडर्ड सेल्स एरिया आहे. सो वाईल क्रिएशन ऑफ मटेरियल आपल्याला सेल्स एरिया हा सिलेक्ट करायचा आहे. 1000 सेल्स ऑर्गनायझेशन, डिस्ट्रीब्युशन चॅनल 10, डिव्हिजन 00. सो येथे काय काय सेल्स ऑर्गनायझेशन आहे, डिव्हिजन आहे. तर मी क्लिक करून कंटिन्यू करतो. सो येथे डिस्क्रिप्शन, युनिट, मटेरियल ग्रुप. आता डिव्हिजन किती घ्यायची आपल्याला, 00. ओके, तो इथे डिव्हिजन आहे. त्यानंतर बेसिक डेटा टू ब्लँक आहे. त्यानंतर सेल्स ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये काय करायचे, टॅक्सचे आहेत. हे अदर कंट्रीसाठी 0 ठेवा, 0. त्याचं मिनिंग काय होतं 0 म्हणजे नो टॅक्स, 1 म्हणजे फुल टॅक्स. इथे तुम्ही काही पण सिलेक्ट करा, नो इम्पॅक्ट. SD मॉड्यूल्स आहे ते पाहून घेतील. ओके, तुम्ही इथे 0 घेऊ शकता, 1 घेऊ शकता, 2 घेऊ शकता, नो इश्यू. फक्त ते या व्हॅल्यू रिक्वायर्ड आहे त्यामुळे इथे सिलेक्ट करावंच लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही सिलेक्ट करत नाही तोपर्यंत सिस्टम तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. तर इथे तुम्ही टॅक्स इथे सिलेक्ट करा, 0, 1, 2 समथिंग. त्यानंतर एंटर. सेल्स ऑफ डेटा टू, यामध्ये काय करायचंय, हे सेल्स चे जनरल आयटम कॅटेगरी ग्रुप अँड आयटम कॅटेगरी ग्रुप दोन्ही चेक करायचे. सो डिफॉल्ट येणार आहेत नॉर्म, NORM, स्टँडर्ड आयटम, ते नॉर्मच असले पाहिजेत. ओके, सो ते NORM आलेलं आहे, दोन्ही पण NORM, इट्स फाईन. देन एंटर. त्यानंतर ते शिपिंग शिपिंग डेटा आहे. सो ट्रान्सपोर्टेशन ग्रुप, आपण ट्रान्सपोर्टेशन कसं करणार आहे. तो ट्रान्सपोर्टेशन समजा ऑन पॅलेट करतोय, फर्स्ट वन घेतो 0001. आणि लोडिंग कसं करणार व्हेकल, तो बाय क्रेन, बाय फोर्कलिफ्ट, मॅन्युअल समथिंग जे काय असेल ते, समजा बाय क्रेन घेतलं फर्स्ट वन. सो हे दोन्ही पण रिक्वायर्ड फील्ड आहेत, ट्रान्सपोर्टेशन ग्रुप अँड लोडिंग ग्रुप. या इथे आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. एक मिनिट. ओके, सो हे सेल्स मध्ये काय घ्यायचं आपल्याला, शिपिंग डेटामध्ये ट्रान्सपोर्टेशन ग्रुप अँड लोडिंग ग्रुप दोन्ही पण सिलेक्ट करायचे, रिक्वायर्ड फील्ड आहेत. समजा तुम्ही सिलेक्ट नाही केलं, सिस्टम तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही, कारण हे रिक्वायर्ड फील्ड्स आहेत. हे आपल्याला असे सेल्स व्ह्यू क्रिएट करायचे फॉर फिनिश प्रोडक्टसाठी. त्यानंतर MRPचा MRP1, PD, MRP कंट्रोलर, लॉट साइज EX. त्यानंतर प्रोक्युरमेंट टाइप E, प्रोडक्शन लोकेशन, ओके, स्केड्यूल मार्जिन की, बाकीचं रेग्युलर आहे. इथे स्ट्रॅटेजी कोणता येणार आहे, 20, मेक टू ऑर्डर. तुमची जो सिनेरिओ असेल, जी स्ट्रॅटेजी असेल ते इथे आली पाहिजे. देन एंटर. त्यानंतर इथे पहा इंडिव्हिज्युअल अँड कलेक्टिव्ह रिक्वायरमेंट. ज्यावेळेस आपण मेक टू ऑर्डर सिनेरिओ करतो, तुमची रिक्वायरमेंट कशी झाली पाहिजे, इंडिव्हिज्युअल झाली पाहिजे का कलेक्टिव्ह. इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, प्रत्येक ऑर्डर वाईज सेपरेट सेपरेट रिक्वायरमेंट बदलेल. आणि कलेक्टिव्ह म्हणजे काय, समजा तुमच्या 2-4 सेल्स ऑर्डर असतील, त्याच्यासाठी सिस्टम एकत्र प्लॅनिंग करेल. सो इथे 1 ठेवायचं इंडिव्हिज्युअल, सेपरेट ऑर्डरसाठी सेपरेट प्लॅनिंग. ओके, सो आता हा एक नवीन MRP4 मध्ये ऍड झाला, इंडिव्हिज्युअल कलेक्टिव्ह. इंटरव्ह्यू मध्ये विचारतात इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, कलेक्टिव्ह म्हणजे काय, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे. देन एंटर. वर शेड्यूलिंग सेम आहे ऍज इट इज लास्ट टाइम आपण घेतलं.
त्या प्रकारे व्हॅलिडेशन क्लास सेव्ह. सो हा तुमचा फिनिश मटेरियल क्रिएट झाला. आता हे चेंजेस फक्त FG मटेरियल आहेत. फिनिश मटेरियलला सेमी फिनिश मटेरियल तुम्ही ऍज इट इज ठेवू शकता आणि रॉ मटेरियल सुद्धा ऍज इट इज ठेवू शकता. सो आता मी काय करतो, याचा बॉम्ब क्रिएट करतो. 3720 चा कॉपी करून CS01 काय होता नंबर तो, याचा कॉपी करतो बॉम्ब. ओके, सो कॉपी इथून तुम्ही करू शकता. कॉपी फ्रॉम दिस मटेरियल प्लांट युसेज, एंटर. समजा फर्स्ट करू कॉपी. सिलेक्ट ऑल, कॉपी करू याला, देन सेव. तर याचा बॉम्ब क्रिएट झालेला आहे. तर या बॉम्ब मध्ये काय काय आपण चेक करू. चेंज मोडला जाऊन. तर या बॉम्ब मध्ये 3 मटेरियल्स आहेत. हे कोणते सेमी फिनिश आहेत ना हनुमान सर? येस सर. ओके, तो समजा हे सगळे सेमी फिनिश मटेरियल आहेत. त्यानंतर सेमी फिनिशचे आणखी खालचे लेवल्स आहेत. प्रत्येक सेमी फिनिशचे मटेरियल बॉम्ब आहे. तो फर्स्ट सेमी फिनिशचे ही लेवल आहे. त्यामध्ये हा मटेरियल्स आहे. ठीक, सिस्टीम ऑटोमॅटिक प्लॅनिंग कर सगळ्यांचं, नो इश्यू. आता बॉम्ब बनला. आता काय करायचं आपल्याला, राउटिंग बनवायचे. CS01 1 फॉर ऑपरेशन. समजा वर्क सेंटर घेतला, कंट्रोल की, डिस्क्रिप्शन, हे ऍक्टिव्हिटी टाइप काढून टाकायचे. हे टाकले की तुम्हाला कॉस्टिंगचा एरर सिस्टम एरर देईल. ओके हनुमान सर, तुमच्याकडून हे ऍक्टिव्हिटी टाइप आले होते, काढून टाकायचे. लास्ट हो टाइम. सर, हो सर, बरोबर आहे. ओके, एंटर एंटर. त्यानंतर सेव्ह करतो. एकच ठेवतो. आता आणखी ठीक आहे, काही इश्यू नाही. PP03 सेव्ह. तर राउटिंग क्रिएट झालं. त्यानंतर प्रोडक्शन वर्जन घेत नाही, ते ऑप्शनल आहे. सो आपण मास्टर डेटा क्रिएट केले. तर प्रोडक्शन वर्जन ऑप्शनल आहे, त्यामुळे मी क्रिएट नाही केलं आता. सो आता आपल्याला काय क्रिएट करायचे, सेल्स ऑर्डर. तर सेल्स ऑर्डर हा नवीन टॉपिक आहे. तो आता ऍक्च्युअली सेल्स मॉड्यूल ते काम करणार आहे. सेल्स टीम ते बनणार आहे. बट आता आपल्या प्रॅक्टिससाठी आपल्यालाच करायचंय. आता इथे कोण सेल्सचा आपल्याला सपोर्ट नाही करणार. सो याचा टी कोड आहे VA01 फॉर क्रिएट. VA01 for create sales order. VA02 for change sales order. VA03 हॅलो for display. Yes. सर, आपण एसएफजी मटेरियल साठी नाही केली का राउटिंग क्रिएट? ऑलरेडी आहे ना, असेल ना, कारण की SFG मी एक्झिस्टिंग यूज केले आहेत ना. हनुमान सर आहेत ना ते Okay. राउटिंग सेमी फिनिशचे. आहेत सर, केलेले आहेत. हे SFG मी एक्झिस्टिंग यूज केलेले आहे त्या सिस्टीम मध्ये. फक्त आता मी फिनिश मटेरियल क्रिएट केलं, कारण की चेंज आपल्या फिनिश मध्ये SFG रॉ मटेरियल सेमच आहे, त्यामध्ये काही चेंज नाही एवढं. ओके, बट आता इथे Okay, sir. यांचे आहेत म्हणून मी क्रिएट नाही केले. बट म्हणजे तुमचे नवीन मटेरियल असेल तुम्हाला क्रिएट करायचे. आता मला एक सांगा, सेल्स ऑर्डर कोणत्या मटेरियलची बनेल? रॉ, सेमी फिनिश, फिनिश, विच मटेरियल? फिनिश सर, फिनिश. का बरं? कारण सेल आपण फिनिश प्रोडक्ट करतो ना. येस, राईट. सो हा जो एक फिनिश मटेरियल आहे, याची आपल्याला सेल्स ऑर्डर बनवायची. तर सेल्स ऑर्डर क्रिएशनचा टी कोड आहे VA01. एंटर. सो येथे ऑर्डर टाइप घ्यायचा आहे. सेल्स ऑर्डर टाइप स्टँडर्ड मध्ये आहे OR. दिस इज स्टँडर्ड ऑर्डर टाइप.
ओके. आता आपलं सेल्स ऑर्गनायझेशन काय आहे? येस, 1000. 1000, 1000. डिस्ट्रीब्युशन चॅनल 10, 10. डिव्हिजन 0. 00. ओके. आता सेम सेल्स एरिया आपण मटेरियल यूज केलेला आहे, आठवतंय मटेरियल मास्टर क्रिएशनच्या वेळेस. सेम सेल्स एरिया इथे पण घ्यायचा सेल्स ऑर्डर क्रिएशनच्या वेळेस. एंटर. देन इथे सोल्ड टू पार्टी घ्यायचा आहे. सोल्ड टू पार्टी मीन्स कस्टमर मास्टर. आता एसडी मॉड्यूलचं काम आहे ते कस्टमर मास्टर क्रिएट करणार आहेत. जसं आपला मटेरियल बॉम्ब वर्क सेंटर हे मास्टर डेटा आहेत, तसं कस्टमर मास्टर एसडीचा मास्टर डेटा आहे सेल्स मॉड्यूलचा. सो आपण काय करू, एक्झिस्टिंग जे आहेत ते सर्च करू. सोल्ड टू पार्टी इथून सर्च करू. आता सोल्ड टू पार्टी कोणते पाहिजेत? ऍज पर सेल्स ग्रुप. तर त्यामध्ये काय पाहिजेत आपल्याला? सेल्स ऑर्गनायझेशन 1000, डिस्ट्रीब्युशन चॅनल 10, डिव्हिजन 00. ह्या सेल्स एरियाचे जेवढे कस्टमर आहेत ते आपण त्यातून सिलेक्ट करणार. सो सेल्स एरिया 3 ठिकाणी आहे. कोठे कोठे आहे? फर्स्ट वन मटेरियल मास्टर, सेकंड सेल्स ऑर्डर क्रिएशनची इनिशियल स्क्रीन, अँड थर्ड येथे सोल्ड टू पार्टी सिलेक्ट करताना. तो तिघांचा पण सेल्स एरिया सेम पाहिजे. मिसमॅच झाला सिस्टीम एरर देईन. देन सर्च करायचे याला. सो या सेल्स एरियाचे एवढे कस्टमर आहेत. तर यामधील मी एखादा सिलेक्ट करतो. ठीक आहे, हा घेतो रॅन्डमली. देन देन इथे काय पीओ नंबर. आता इथे कोणता पीओ नंबर असणार आहे? कस्टमरचा पीओ नंबर. कारण की कस्टमरने आपल्याला परचेस ऑर्डर दिली. बरोबर. का दिली परचेस ऑर्डर? कारण कस्टमरसाठी आपण वेंडर आहे. आपले Yes, कोणते sir. मटेरियल परचेस करणार आहे, आपण त्यांना सेल करतोय. सो कस्टमरने आपल्याला पीओ दिली. सो पीओ नंबर काय असेल तो तुम्हाला इथे नोट करायचा आहे. का? फॉर रेफरन्स साठी. त्या पीओ ची डेट काय होती तुम्ही डेट पण देऊ शकता. समजा पीओ डेट होती 14 पाठीमागची असणार आहे. कारण की आपल्याला ती पीओ आलेली म्हणजे डेट आजची को पाठीमागची असेल, फ्युचर डेट नसणार आहे. सो हे झालं सोल्ड टू पार्टी पीओ नंबर पीओ डेट. देन इथे मटेरियल मध्ये मटेरियल नंबर घ्यायचा. आता आपला मटेरियल नंबर काय? 3907. क्वांटिटी, ऑर्डर क्वांटिटी. तो पीओ मध्ये जेवढी क्वांटिटी असेल तेवढी आपण एसओ मध्ये घेणार आहे. समजा पीओ मध्ये आहे 600 क्वांटिटी, एसओ मध्ये पण 600 येणार आहे. देन प्लांट, आपला प्लांट काय? 1000. सो मटेरियल, क्वांटिटी अँड प्लांट. देन एंटर. आता पहा, मटेरियल इज नॉट डिफाईन फॉर सेल्स ऑर्गनायझेशन 1000, डिस्ट्रीब्युशन चॅनल 10, डिव्हिजन डी. आता सिस्टीम असा एरर दिलाय. आता आपण मटेरियल मास्टर क्रिएशनच्या वेळेस सेल्स एरिया घेतला होता का 1010 चा? येस ऑर नो? नव्हता घेतला आय थिंक. नव्हता घेतला. आपण तिथे सिलेक्ट केलं होतं ना, सेल्स ऑर्गनायझेशन केलं होतं, सेल्स व्ह्यू घेतले हो, म्हणजे तुम्हाला घेतला होता. सेल्स ऑर्गनायझेशन द्यावे लागणार आहे, घेतला डिस्ट्रीब्युशन होता. चॅनल द्यावे लागणार आहे. ओके. बट हा जो कस्टमर आहे तो डी कंट्रीचा आहे, जर्मनीचा आहे. डी म्हणजे जर्मनी. सो दॅट सिस्टीम काय सांगते, तुमच्या मटेरियलला डी लँग्वेज मेंटेन पाहिजे. सो मटेरियल कॉपी करायचं, ही स्क्रीन मध्ये बॅक यायचंय, स्लॅश एन करतो मी, MM02 मटेरियल मध्ये जायचंय. ओनली सिलेक्ट बेसिक डेटा वन व्यू, एंटर, गो टू ऍडिशनल डेटा अँड मेंटेन हिअर डी लँग्वेज. आणि इथं तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यायचं, सेम पण तुम्ही देऊ शकता, नो इश्यू. किंवा जर्मन लँग्वेज मध्ये काय डिस्क्रिप्शन असेल ते द्यायचं. एंटर अँड सेव्ह. सो इथे फक्त आपल्याला डी लँग्वेज मेंटेन करायची. सो आधी डिस्क्रिप्शन फक्त EN मध्ये होतं. EN म्हणजे काय? इंग्लिश. सो आता आपण जर्मन मध्ये पण ते मेंटेन केलंय डीई मध्ये. सेव्ह. असा एरर आला तर तुम्हाला मटेरियल मास्टर मध्ये जाऊन ते लँग्वेज मेंटेन करायची. VA01 अगेन फॉर हे सेल्स ऑर्गनायझेशन आहे, डिस्ट्रीब्युशन चॅनल, डिव्हिजन. एंटर. सोल्ड टू पार्टी
PO number, PO date, material number, quantity, सर एक वरती क्लिक करा शिफ्ट टू पार्टी इथे कुठला नंबर असणार तो? कस्टमर नंबर. आता काय होतं, सोल्ड टू पार्टी म्हणजे काय, आपण कोणाला विकतोय, आणि शिफ्ट टू Correct. पार्टी म्हणजे काय, कोणाला सेंड करतोय, बरोबर. पाठवतो कोणाला, बरोबर. हा, आता मग तो नंबर सपोज सेम असू शकतो ना? आता सपोज तुम्हाला सांगतो एक्झाम्पल. आता आपली एक छोटी कंपनी, वेंडर कंपनी आहे. आपण टाटा मोटरचे वेंडर्स आहोत. सो Yes, आपण sir. सेल कोणाला करतोय, टाटा मोटरला सेल करतोय. सो टाटा टाटा मोटर्सला, मोटरला बरोबर. विकतोय कोणाला, टाटा Yes. मोटर का? हा, विकतोय कोणाला, टाटा तो मोटर्सला. तो हा आपण सोल्ड टू पार्टी शुड बरोबर. बी टाटा मोटर. ओके. येस सर. आता टाटा मोटर काय म्हणते, तुम्ही सप्लाय पण आम्हालाच करा आमच्या लोकेशनला. त्यावेळेस शिफ्ट टू पार्टी काय असेल, टाटा मोटर. बट ओके. एक सेकंड सिनारिओ, सोल्ड टू पार्टी टाटा मोटर आहे. हे टाटा मोटरचा तुम्ही कोड घेतला, बट ते काय सांगते, आम्हाला शिफ्ट नका करू, आमचा दुसरा वेंडर तिकडे शिफ्ट करा तुम्ही. येस सर. ओके, कारण की तुम्ही आमच्याकडे पाठवणार, परत आम्ही त्यांच्याकडे पाठवणार, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस वाढणार आहे यामध्ये. बरोबर. तर तुम्ही त्या दुसऱ्या वेंडरला पाठवा. मग इथे शिफ्ट टू पार्टी त्या वेंडरचा असेल, जो मग कोण त्याचा असेल तो. वेंडर कोड असेल तो. येस, मग त्यासाठी तो जो ऍड्रेस आहे टाटा मोटरसाठी बनवायचा आहे, बट लोकेशन वेगळं असेल. कारण की आपलं रिलेशन कोणत्या कंपनीशी, आपलं रिलेशन ज्या कंपनीशी आहे त्याच बनवायचं, फक्त लोकेशन जिथं असेल ते पाठवायचं आहे. हा, आलं लक्षात. पण एकच सपोज त्याला सब